आज पुन्हा कॉलेजला जायचा दिवस आला. टू व्हीलरनं न जाता बसनं चाललो होतो, पण बस फुल असल्याच्यानं मला काही जागा भेटून नव्हती राहिली. मग त्याच्यात निशा दोघायला जागा भेटून गेली रे भाऊ. मग यायला जागा भेटल्याच्यानं मी यायच्या मांडीवर बसून गेलो आणि थोड्या वेळात आम्ही चांदुरात पोहोचलो. आणि चांदुरात आम्ही एकदम शेवट बसून असल्याच्यानं आम्हाला उतरायला थोडासा टाइमच लागला. आम्ही बसच्या खाली उतरलो. रोडानं लागल्याच्या नंतर आपल्या धीऱ्या मागं राहिला होता, म्हणून पहिले धीरेला आवाज देऊन दिला आणि आम्ही कॉलेजच्या रस्त्याने लागलो. कॉलेजच्या रस्त्याने लागल्याच्या नंतर इथं झाड कापाचा प्रोग्राम दिसला रे भाऊ. सगळ्या इकडे झाड वाचवणं चालू आहे आणि आपल्या चांदुरात वेगळीच पद्धत चालू आहे वाटते. जाऊ द्या, असतील त्याला कोणतं काम म्हणून कापत असं. आणि कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आपल्याला विक्रम दिसला. आणि यायचे जे शूज आहे ते 3.5 हजाराचा आहे रे भाऊ. यायच्या हातात जो स्प्रे आहे तो कचरा कुंडीतून उचलून हवेत निवळून राहिलेला होय. कॉलेजच्या लाईफ मध्ये भाऊनं लहानपणीचे दिवस आठवण घातली. अजून काय पाहिजे. थोडा वेळ या रूम मध्ये टाइमपास केल्याच्या नंतर आम्ही व्हीआयच्या सिम वाल्या जवळ आलो. इथं आम्ही सिम पोर्ट करून घेतले. नंतर अंदर आल्याच्या नंतर आपल्याला अव्या भाऊ भेटला. याचा वाढदिवस झाला पण भाऊनं पार्टी अजून पण नाही दिलेली आहे. नंतर रूम मध्ये आलो. आमचा वायवा चालू झाला. आपली मित्रमंडळी पूर्ण ऍक्टिव्ह होती रे भाऊ. थोडा वेळ टाइमपास केल्याच्या नंतर आपल्या सरनं सिग्नेचर पण देणं चालू केले. सगळ्याच्या याच्यावर सिग्नेचर झाल्या. आम्ही पैदल बस डेपोकडे जायला लागलो. बस डेपोच्या रस्त्याने लागल्याच्या नंतर आम्ही 5 मिनिटात बस डेपोत पोहोचलो आणि अर्धा तास टाइमपास केल्याच्या नंतर आमची बस पण लागून गेली. बस मध्ये बसलो. बस चालू झाली ना. आता फक्त तुम्ही जाओ जाओ जल्दी जाओ, डॉक्टर को बुलाओ. जब से दिखाओ मेरा हाल बताओ. जाओ जाओ